मुंबईतून हाती येते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात अमित शहा हे आता आहेत आणि महायुतीचे वेगवेगळे नेते अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। सगळ्यात आधी इथे गणेश नाईक पोहोचले होते। आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेत। एवढंच नाही तर सुनील तटकरे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार ही सगळी प्रमुख नेते मंडळी महायुतीची ही सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेली आहेत अमित शहा यांच्या भेटीसाठी। आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत सुनील तटकरे मुंबईत पोहोचले सह्याद्री अतिथीगृहावर। अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, सुनील तटकरे मुंबईत पोहोचले, जे हेलिकॉप्टरमधनं निघणार होते त्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, पण आता अमित शहा यांच्यासोबत सुनील तटकरे यांची बैठक आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती काल रात्रीपासून केंद्रीय गृहमंत्री जे अमित शहा यांनी निवास केलेला आहे आणि सकाळी साधारणपणे 8:45च्या सुमारास भाजपचे अनेक मोठे नेते जे आहेत ते या गेस्ट हाऊसमध्ये आलेले आहेत। आशिष शेलार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, गणेश नाईक आहेत, मंगलप्रभात लोढा आहेत आणि आणखीनही काही बरेच नेते जे आहेत ते एकाच गाडीतून आतमध्ये गेलेले आहेत। त्याचबरोबरीनं अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आहेत ते देखील जे गेस्ट हाऊस आहे तिथे आतमध्ये गेलेले आहेत। आणि जी माहिती मिळते त्यानुसार आगामी निवडणुकीच्या काळांमध्ये भाजप आणि शिवसेना यांचं सीट शेअरिंग जे आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे, तो विषय संपलेला आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसने नेमका किती जागा द्यायच्या आणि कोणत्या जागा द्यायच्या या बाबतीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे आणि ती बैठक थोड्याच वेळात सुरुवात होईल। या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कोणकोणत्या जागेंची मागणी केलेली आहे, त्यावर भाजपचं म्हणणं काय आहे आणि बऱ्याच अशा जागा ज्या ज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे क्लॅशेस आहेत। आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पारंपरिक एकमेकांचे विरोधक होते, पण मधल्या काही काळामध्ये जी राजकीय गणितं बदलली आणि त्यानंतर अजित पवार जे आहेत ते भाजपसोबत महायुतीसोबत येऊन त्यांनी सत्तेमध्ये वाटा घेतलेला आहे। पण आता जेव्हा निवडणुकीची पार्श्वभूमी आली त्यावेळी असे अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचे आमदार आहेत किंवा दोघांचे तिथे इच्छुक आहेत। यामुळे नेमकी कोणाला तिकीट द्यावं, कोणाला यातून सुवर्णमध्य काढावा या बाबतीमध्ये मध्यस्थी करण्याकरता अमित शहा जे आहेत यांच्याकडे या सर्व गोष्टी चर्चा होते असं देखील कळते। त्यामुळे नेमकी आता या सगळ्या बैठकीनंतर काय पुढे समोर येतं हे देखील पाहावं लागेल। सकाळपासून कोण कोण नेते, कारण काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात चर्चा सुरू होती असं कळतं, रात्री 1:30-2 पर्यंत। आणि आज सकाळपासूनच पुन्हा एकदा सगळे दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। आज शिक्कामोर्तब होऊ शकतं, जागा वाटप, समजूत काढणं, या जागा मला नकोत, याच जागा तुला घ्या वगैरे वगैरे, या सगळ्याच गोष्टींवर। बरोबर आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की शिवसेना आणि भाजप यांचं सीट शेअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि तो जो अहवाल आहे तो भाजपच्या वरिष्ठांकडे आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडे दिला गेलेला आहे आणि त्यानुसार त्यांची देखील बैठक फायनल झालेली आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधल्या किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस जातील, शिवसेनेला भाजपला किती जातील, बऱ्याच ठिकाणी क्लॅशेस आहेत की इथे भाजप आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, यामध्ये कसा सुवर्णमध्य काढला जावा। जी उद्या घटस्थापना आहे आणि त्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती महायुतीच्या जवळपास 100 जागांची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसमधले असे कुठले आमदार आहेत किंवा कुठले उमेदवार आहेत की ज्यांची नावं उद्या घोषित केली जाऊ शकतात त्यावर देखील चर्चा होणार आणि त्यावर देखील शिक्कामोर्तब होईल। आणि उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती महायुतीचे 100 उमेदवार जे त्यांची यादी जाहीर केली जाईल असं देखील। ठीक आहे अजित, तुर्तास धन्यवाद या मोठ्या बातमीबद्दल। उद्याला महायुतीचे 100 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात। अमित शहा यांच्या या दौऱ्यासंदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आपण अजित मांढरे यांच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। तिकडे महायुतीच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे, तसंच महाविकास आघाडीच्या सलग 2 दिवसांच्या बैठका काल मुंबईत पूर्ण झाल्या। या बैठकांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याचं कळतं आणि जागा वाटप आता पुढच्या टप्प्यावर येऊन पोहोचलंय असं सूत्रांचं म्हणणं आहे। वाद असलेल्या काही जागांवर तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीत 288 पैकी 210 जागांचं वाटप पूर्ण झाल्याचं कळतंय, तर उरलेल्या 78 जागांवरचा तिढा येत्या काही दिवसात सुटेल।
तिनं रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हावं लागेल. हां 2024ला तुम्ही 240ला थांबलेला आहात. 2029च्या निवडणुकीमध्ये आपण 140च्या खाली या. यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या. 2029ला ते शक्य नाही. महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे, हरियाणामध्ये होतो आहे, जम्मू काश्मीरला होतो आहे. पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी CBI रेट टाकू शकत नाही ना. अमित शहांची जी काही ताकद आहे ईडी आणि CBI ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही. स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे. भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं. ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे. त्यांना कोणी अडवलं? पण ते शक्य नाही. या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे. आपण पाहिलं तर अमित शहा यांचे एक वक्तव्य फार चर्चेमध्ये की समोरच्यांचे कार्यकर्ते फोडून आणणार असाल तरी आणू शकता असं त्यांनी जाहीर कार्यकर्त्यांचे नाही, वारंवार ते बोलतात. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, त्यांच्याकडे मतदार नाही आहेत, त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले